जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा महामंडलेश्वर पट्टा अभिषेक महोत्सवात उल्हासनगर शांतीनगर येथील किन्नर समाजातील गणेश पुजारी यांना धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाची दखल घेत महंत श्री गौरी नंदगिरी उर्फ गणेश पुजारी ही पदवी बहाल करण्यात आली। हा भव्य सोहळा उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 येथील शांतीनगरमध्ये पार पडला। यावेळी आचार्य महामंडलेश्वर श्री लक्ष्मी त्रिपाठी, नीता केने गुरु, विक्की गुरु यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती। राज्यभरातून मोठ्या संख्येने तृतीयपंथी बांधव या महोत्सवासाठी एकत्र जमले होते। अभिषेक महोत्सवानिमित्त पट्टा अभिषेक, कलश यात्रा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यात तृतीयपंथी नेत्यांनी सांगितले की तृतीयपंथी समाज आज आपली वेगळी ओळख जपत सनातन धर्माच्या धार्मिक परंपरांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आहे। अनेक वर्षाच्या उपेक्षेनंतर आता ते संघटित होत असून धार्मिक क्षेत्रात आपला हक्क मिळवत आहे। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, उल्हासनगर। जय श्री महाकाल, ओम नमो नारायण। मी आचार्य महामंडलेश्वर स्वामी प्रोफेसर डॉक्टर लक्ष्मीनारायण त्रिपाठी आज किन्नर आखाड्याचा मोठा कार्यक्रम पट्टाभिषेकचा शांतीनगर स्मशानाजवळ संपन्न झालेला आहे। आज गणेश उर्फ गौरी नंदगिरीला पट्टाभिषेक करून त्यांना महामंडलेश्वरची पदवी दिली। त्यांच्या महंताला राजू नंदगिरीला महंत केले। हे कार्यक्रम विक्की गुरु उर्फ श्री 1008 पूज्यपाद मठाधीश्वर पीठाधीश्वर विद्यानंदगिरीच्या आशीर्वादाबरोबर नीता गुरु आणि बबू गुरु यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने हे कार्यक्रम आज झालेला आहे। आज सुंदर एकदम कार्यक्रम झालं। सत्य सनातन धर्मामध्ये पुढं कार्य होऊ, धर्माचं आणखीन चांगलं काम होऊ याच्यासाठी गणेश पुजारी उर्फ गौरी नंदगिरी 1008 महामंडलेश्वर हे घोषित करण्यात आलेले आहे। जय श्री महाकाल, नमो नारायण। मी पीठाध्यक्ष महामंडलेश्वर विद्यानंदगिरी उर्फ विक्की गुरु, राहणारी उल्हासनगर महाराळ येथील। माझं खूप मोठा आश्रम आहे आणि देवीचं दरबार पण आहे। आणि आज गणेश पुजारी शांतीनगर येथील जे कार्यक्रम झालेला आहे, पीठाभिषेक झालेला आहे, पट्टाभिषेक त्याचा झालेला आहे। कारण की सनातन जो धर्म आहे त्यांनी पुढं न्यावं आणि सगळ्या जबाबदारी त्यांनी घ्यावं। आणि सगळ्यालाही जे किन्नर समाज आहे की अनेक किन्नराला कोणी छेडतं, कोणी मारतं, कोणी कामाला लावत नाही आणि खूपच किन्नराचा छळ आणि खेळ होतो आहे। त्या कारणाने एक आम्ही सनातन धर्म आणि जुना किन्नर आखाडा आम्ही सर्व मिळून जो हा धर्म आहे, आम्ही हा धर्म पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि जे काय महामंडलेश्वर महंत आचार्य महामंडलेश्वर माझे लक्ष्मी त्रिपाठी गुरु, नीता गुरु आणि माझे तसेच महंत माझे महामंडलेश्वर गुरुभाऊ हे सगळ्यांनी येऊन आज उल्हासनगरमध्ये गणेशचा पट्टाभिषेक करून तिला आज घोषित केलेलं आहे की महामंडलेश्वर पदवी दिलेली आहे। आणि सगळे हे माझ्या उल्हासनगर माझ्या अंडरमध्ये असणार आहेत। जय श्री महाकाल, नमो नारायण। पट्टाभिषेक सोहळा संपन्न होतो। पुन्हा जिम्मेदारी देण्यात आली, सनातन धर्मासाठी काय कार्य होणार? पहिलं तर सगळ्यांना जयतो जय जगदंबिका। आमच्या इकडे जे महामंडलेश्वर आहे विद्यानंदगिरी, जे महामंडलेश्वर असून पण महाराष्ट्रातील आपली एक पीठाधीश्वर पण आहे आणि एक उल्हासनगरचं त्यांचं मठ आहे। ते मठाधीश्वरच्या खालती ह्यांचा आज पुजारीचं पट्टाभिषेक झाला आहे। तर सगळ्यात मोठं आपल्यासमोर हे आहे की आपल्याला सनातन धर्माला कसं पुढे घेऊन जायचं आहे। आत्तापर्यंत तुम्ही किन्नरांना फक्त भीक मागताना, नाचताना, व्यवसाय करताना बघितलं आहे। आता ते धर्म घेऊन पुढे चालत आहे आणि आजपासून नाही, किती एक वर्षापासून हे काम करत ह्यांच्या निर्देशाखाली आपले नीता गुरु आहे त्यांच्या निर्देशाखाली हे काम चालू आहे। सगळ्यात पहिलं की धर्माचं काम ॲक्च्युली आपला धर्म काय बोलतो आहे, आपले रूट्स काय, आपलं मूळ काय आहे ते। सेकंड, सामाजिक कार्य। तुम्ही इकडे बघितले सगळे काही लोक जिकडे जमा करले, स्वास्थ्यबद्दल, HIV बद्दल, विकलांगावर, किन्नरावर सगळ्यावर काम करतात। तिसरं गोष्ट म्हणजे जे खूपच गरीब टप्प्यांचे बाई आणि मुली आहेत त्यांच्या विकासासाठी ह्यांचा
कार्य दरवेळा पुढेच असणार आहे. हे आम्ही 3 लक्ष घेऊन पुढे चाललो आहेत आणि आपलं हे कुल जे आहे श्री जुना आखाडा किन्नर आखाडाचं हे आम्हाला भारतपूर्णात विस्तार करायचा आहे. तर मध्ये विद्यानंदगिरीच्या नेतृत्वाखाली आम्ही हे प्रकल्प केला आहे. त्यांचा पट्टाभिषेक काही महिने अगोदर झाला. आता त्यांनी 2 लोकांचा पट्टाभिषेक केला. आमचं हेच जगदंबाला प्रार्थना आहे की तिचं कुल आणि सनातन धर्माचा दरवेळा ध्वजा पुढेच राहावं. जय अंबा. संवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.